वाल्मिकी आश्रमाजवळ आल्यानंतर वनामध्ये सर्वांना सांगते, हे देवी देवतांनो, हे वनदेवींनो, वनस्त्रिया होत्या, हे वाऱ्यांनो, हे पक्ष्यांनो, पशुपक्ष्यांनो, माझ्या पतीला दोष देऊ नका, ते फार चांगले आहेत, हा माझा नशिबाचा भाग आहे. की नाही कर्म फळाला आलं, माझ्या जीवनात काही दुःख आले, दोषी कोणी नाही, माझं कर्म असेल, मला ते भोगलं पाहिजे. पण देवावर ते रोष करू नका. अनेकदा मला खंत अशी होती की मला मेडिकल मिळालेलं, काही बायांनी जाऊन आजीला सांगितलं की हा डॉक्टर झाला किंवा डॉक्टर होत असताना भेंडक्या कापाव्या लागतात. ते म्हणे मी पाप करू देणार नाही, नाही तुला शिकू देणार नाही. खूप रडलो, पण इलाज झाला नाही, मेडिकल सोडून मला यावं लागलं. पण ही खंत मी बाप्पासाहेबांकडे व्यक्त केली. बाप्पासाहेब, माझ्या जीवनात मला डॉक्टर व्हावं असं खूप वाटत होतं. लहानपणापासून औषधं मी तयार केली, दिली. आजही तुम्हाला माहिती आहे की मला मेडिकलचं फार आवड आहे. सगळ्याची सगळ्यात आवड असेल तर माझी मेडिकलची. पण त्यांनी सांगितलं हे होऊ द्यायचं नव्हतं. म्हणलं का? मला ईश्वर तू इकडे आलाच नसताना रे, हा ठेवा तुला मिळाला नसता, आणि या ठेव्यापासून ईश्वराला तुला वंचित करायचं नव्हतं. हा भाव असला पाहिजे की एखाद्या वेळेस एखाद्या कर्माला फळ मला जर नाही मिळालं, अपूर्ण राहिलं, देवानी नाही फळ दिलं, त्याचा अर्थ असा ईश्वराची मर्जी हे करण्यात राही, मला असं ठेवण्यात नाही, त्याला दुसरं काहीतरी ठेवायचं असेल. भगवान गौतम बुद्धाला असं सांगण्यात आलं, एक तर हा साधू होईल ज्योतिषाने, नाही तर फार मोठा विश्वसम्राट होईल. पण बापाला वाटलं विश्वसम्राटच व्हावा, सगळ्या ऑल फॅसिलिटीज पुरवल्या. पण देवाची इच्छा काय होती? हा योग सम्राट व्हावा. आणि शेवटी देवाची इच्छा पूर्ण झाली. सोचने दो लाख बातें, सोचे इंसान, होगी वही पूरी जिसे चाहे भगवान. होनी के हाथ का तू एक खिलौना है, उसने जो सोच लिया बस वही होना है. तुझको उठाए वही, तुझको गिराए वही, बेवस तू है नादान. सोचने दो लाख बातें, सोचे इंसान, होगी वही पूरी जिसे चाहे भगवान. प्रभूवर सोडायचं. आणि म्हणून इथे सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. प्रभूला वाटतंय म्हणून दिलं, प्रभूला वाटत नाही म्हणून नाही दिलं. संपला विषय, संपला. इतकं सोपं आहे. पण हे सगळ्यांना रुजवा, घरात रामराज्य येईल. नाही मिळालं म्हणून कोणी भांडणार नाही, आणि मिळालं म्हणून कोणी फार संतोषाने नाचून थैथयाट करणार नाही. मग खवळ उत्पन्न होऊ नये. खवळ का उत्पन्न होते? ईश्वरीय शक्तीच्या विरुद्ध आपण होतो, आणि लगेच अंधार आपल्या जीवनामध्ये प्रगट होतो. आत्मज्योतीचा प्रकाश कमी होऊन जातो. आसुरी शक्ती थैमान घालू लागतात, आणि मग शोभ वाढतो, राग वाढतो, द्वेष वाढतो, मत्सर वाढतो. का नाही दिलं देवाने? भांडू लागतो आपण, कारण आसक्ती असते फळावर. भगवंतावर प्रेम नसतं. भगवंत फक्त आपण तोंडी लावायला घेतलाय, आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता भगवंताचं साधन केलंय, म्हणून नाही होणार. म्हणून शोभू नका. नाही मिळालं फळ, नाही मिळालं. उनिया पुरिया चेणिकाई. उणे राहिलं आणि काही पूर्ण झालं तरीही, काही उणीव राहिली कर्मामध्ये, तुम्हाला नाही फळ मिळालं, आणि काही कर्मात पूर्णता झाली. उरोने दी आपुलिया ठाई. स्वजातीचे नि करुण घेई, जीवित्व आपुले. वा. उणे पुरे राहिलं तर काहीही मानू नका.
ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणजे कर्म करू नये असं नाही. काही कर्माला फळ मिळतील, काहीला मिळणार नाहीत. प्रभूची इच्छा नाही आहे असं समजून गप्प बसावं. आचरता सिद्धी गेले तरी काजची कीर आले. परी ठेलिया ही सगुण जहाले ऐसेची माणी. तरी आचरता सिद्धी गेले. वा, सुरू केलेले कर्म सिद्धीस गेले तर ते निश्चयाने उपयोगालाच आले. परंतु ते अपुरेच राहिले तरी ते सकल गुणाकडून केले गेले असेच मान. तरी काजची कीर आले. काही कर्माला फळ मिळालं, कार्य करत असताना फळ मिळालं. मुलगा आला पाहायला, पसंत केलं, वा वा फळ मिळालं. आणि नाही केलं तर नाही मिळालं. त्यावेळेस काय करायचं? सुरू केलेले कर्म सिद्धीस गेले तर ते निश्चयाने उपयोगाला आले, पण ते अपूर्णच राहिले तरी ते सकल गुणाकडून केले गेले असेच मान. तुम्ही एवढंच माना की माझ्या प्रयत्नात मी कमी पडलो नाही, संपलं. एवढंच सॅटिस्फॅक्शन असू द्या. म्हणजे पहा, लक्षात घ्या काय काय म्हटलं याच्यात. फार मोठी मेख आहे. आपण काय करतो? मेडिकलचा अभ्यास करायचा आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा आहे, कॉम्प्युटरचा सायन्सचा अभ्यास करायचा आहे. माहिती आहे 8 तास अभ्यास झाला पाहिजे, उदाहरणात असा असेल, किंवा 14 तासपर्यंत तुमचा अभ्यास आणि वर्ग काय असतील, क्लासेस सगळं करावं लागेल. आणि तुम्ही नेमके 8च तास देत गेले, 4 तास देतच नाहीत, आणि भोळ्या श्रद्धा ठेवल्या भगवंतावरती. हे आम्ही साधक आहेत, थोडं ग्रेस मार्क दे. आम्ही उघडल्यानंतर काही पोरं प्रश्न कसे करतात, पुस्तक घेतात, भगवंता परवानगी, आणि मग असं उघडायचं, बस हाच प्रश्न येईल, जे पान आलं ते. हे भोळ्या श्रद्धा. आवश्यक त्यावेळेस तुम्ही जसं कर्म करायला पाहिजे तसं तुम्ही केलेलं नाही आहे. वर्तमान काळात हे सगळं जसं त्या पोरांनी केलं तसं करायला पाहिजे, आणि नाही केलं तर. आणि समजा इतक्यावर तुम्ही 14 तास केलं, परफेक्ट केलं, सॅटिस्फाय झाले, आणि तरी फळ नाही मिळालं. पण एवढं समाधान असू द्या जवळ, मी मात्र पूर्णांशाने केलं होतं. प्रभूची इच्छा नाही एवढाच फक्त अर्थ घ्यायचा. मी पूर्ण केलं होतं, माझ्याकडून मी कमी केलं नाही. लक्षात घ्या. तरी काजची कीर आले, परी ठेलिया सगुण झाले, ऐसेची माणी आचरता सिद्धी गेले. परंतु ते अपूर्णच राहिले तरी ते सकल गुणांकडून केले गेले असेच मा. सकल गुण म्हणजे त्यावेळेस चरवंत अभ्यास असेल, समजा त्यावेळेस चरवंतर पण मी परफेक्ट केलं होतं, पुस्तकावर ते प्रेम मी परफेक्ट केलं होतं. त्या पोरांनी जशी हिस्ट्री सांगितली, जे लेट आले त्यांना हा विषय गेला, हा सुरुवातीलाच आला होता. जसं परफेक्ट केलं, मी 100% केलं, मी टेन्शन कधी घेतलं नाही, मी वर्तमान काळात राहिलो, मी सगळ्या याच्यात केलं. जीवनात त्या पोरांनी या वर्षासंबंध 2 टेन्शन घेतले, ती 2-2 मिनिटाचे, पुन्हा नाही. म्हणजे सकल गुणांकडून तुम्ही केले. म्हणजे जसे तुम्हाला भाव ठेवायला पाहिजे होते, जशी तुमची वृत्ती ठेवायला पाहिजे होती, जशी शारीरिक परिस्थिती ठेवायला पाहिजे होती, जशी भावनिक स्थिती ठेवायला पाहिजे होती, जसं प्रेम आणि आनंदाचा ढोह उसळायला पाहिजे होता, तो सगळा तुम्ही परफेक्ट केला, सकल गुणांनी केलं. हे तरी सॅटिस्फॅक्शन राहिलं पाहिजे. असं असतं का म्हणे, मी केलं असतं तर बरं झालं असतं. तो मुलगा यावेळेस असं म्हणाला की अनेक पोरांना वाटायचं 3 दिवस सुट्टी मिळाली असती तर हा पेपर चांगला गेला असता. मला कधीच वाटलं नाही ह्या वर्षात
मी म्हणत होतो केव्हाही मी रेडी आहे. मला वाटलं नाही आज सुट्टी मिळावी मी तयार व्हावं. सकल गुणांकडून केलं गेलं. लक्षात घ्या, याला म्हणतात सकल गुणांकडून केलं गेलं. नाही तर काय करा, सुट्ट्याच आल्या नाहीत आणि त्या दिवशी आजारी पडलो. का पडले बाबा आजारी? नेमकं त्यावेळेस का पडले आजारी? सकल गुणांकडून केलं नाही ते कर. माहीत नाही आवश्यक प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे. नक्की पोरं टेन्शन घेऊन 103 डिग्री ताप काढतात. मग सिंपती मिळते. काय करावं आमचं पोरगं माहीत नाही तुम्हाला? का प्रिकॉशन्स घेतल्या नाहीत? म्हणजे सकल गुणांकडून तुम्ही कर्म केले नाही. भगवान म्हणतात सकल गुणांकडून केल्यानंतर पूर्ण वैज्ञानिक रीतीनं तुम्ही पद्धतशीरपणे जितका टाईम पाहिजे टाईम मॅनेजमेंट करून केल्यानंतरही फळ मिळालं नाही तरी रडू नका आणि क्षोभ घेऊ नका. लक्षात घ्या, किती बारकावा आहे. कर्म कसं करायचं? देखे जे तुलाले कर्म निपजे, आली आपली खास ओवी. ते तुले आदि पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. अतिशय इम्पॉर्टंट ओव्यामधली ही ओवी आहे. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी समर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. भगवंतानी प्रयोग सांगितला इथे. जो प्रयोग त्या पोराने गिरवला तुम्ही पण गिरवत आहात. पण तेवढ्या भावना जर परफेक्ट असतील तर प्रयोगांचं फळ मिळेल. आणि टेक्निकल होत असेल तर टेक्निकल फळ मिळेल. जे तुलाले कर्म निपजे, आपला प्रयोग आहे अध्यात्मातला. जितकं जितकं कर्म निपजतं म्हणजे उत्पन्न होतं, त्याचा अर्थ असा, करतो तेवढंच कर्म नाही, जे निपजतं त्यालाही कर्म म्हटलंय. आता कर्माची व्याख्या आता घेत नाही मी, ज्यावेळेस येईल त्याच वेळेस सांगेल. जे तुलाले कर्म निपजे, ज्ञानेश्वरीचा साधक, ज्ञानेश्वरीचा भक्त हा कुंडलिनी जागृत असणार आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे त्यालाच प्रयोग करावा असंही नाही, हा कोणीही करावा. जे तुलाले कर्म निपजे, ओवी फार सायंटिफिक आहे. ते तुले आदि पुरुषी समर्पिजे, हे कधी शक्य होईल? ही भावना वरची ठेवणी. वरचा रेफरन्स पहा. वरचा रेफरन्स काय आहे की फळ मिळालं नाही किंवा फळ मिळालं तरी दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका आणि आनंदाच्या उकळ्या मारून पूर्ण झाल्यानंतर नाचू नका, विषाद मानू नका. तसं आनंदाचं मध्ये देखील हे करू नका. कारण काय? भगवान ह्या ओवी सांगतायत, प्रयोग सांगतायत. त्याची मनोभूमिका अशी पाहिजे, आदि पुरुषी समर्पिजे. कारण कर्म हे भगवंतानी निर्माण केलेली वस्तू आहे, भगवंतानी दिलेलं फळ आहे, ते भगवंताला अर्पण करा. आदि पुरुषी म्हणजे मूळ भगवान, मूळ ब्रह्मशक्ती, ज्यानं हे सगळं विश्व जगत निर्माण केलं, त्याला अर्पण करा. म्हणजे काय अर्थ आहे हो? म्हणजे अर्थ आहे, दुःख केव्हा होतं ना आनंद फार केव्हा होतो? ज्यावेळेस ते कर्म आपण आपलं मानतो. ते आपलं मानतो. आपलं मानलं की दुःख होतं. माझी मुलगी मानलं की दुःख झालं. माझी सासू कोणी म्हणत नाही बरं का, ते वेगळ्या धर्तीनं म्हणतात.
दुःख गिक काय होत नाही. कोणी म्हणलं सासू मरायला टेकली वाटतं तुझी, हो जाते वाटतं, हे बोल नकोस 4 लोकात चांगलं दिसत नाही. माहेरचे विचारतात मरते काय, हळूच बोलते, कोणी नसेल तर बोलता येत नाही. असं नाही, कारण आपलं नाही ना, गेलं काय राहिलं काय. इथं हाच भाव आहे. मी एकदा उदाहरण दिलं होतं, तुम्हाला असं कळालं गांधी पार्कमध्ये आग लागली, असं का, आणि मस्जिदीच्या समोरच आहे. आपण घाबरतो की नाही, मस्जिदीच्या समोर आपलं घर आहे, गांधी पार्क आहे, ज्ञानेश्वरी सोडून पळा, आणि पळायला लागलो. तितक्यात कोणाचा तरी फोन आला, अहो ती आग आहे पण 7-8 घरच सोडू नये, असं का, बरं झालं. मग विचारतो कोणाचं जळालं, आपलं नाही ना, संपलं. म्हणजे आपलं असेल तर दुःख, आपलं नाही जळालं म्हणून दुःख, पण जे आपलं नाही ते दुसऱ्याचं जळत असेल, अरे 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 जाऊ दे, कर मस्त केली होते भोगा म्हणा, अरे त्यानं म्हणजे आपलं ज्यावेळेस मानलं की दुःख झालं, आपलं मानलं की सुख झालं. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा, माझी बायको, माझं माझं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. दुःख आणि सुख फक्त माझं माझं मानलं म्हणून, माझं नाहीच, मी ट्रस्टी आहे. उद्या आपल्या ट्रस्टमध्ये काही झालं, साधारण दुःख होईल, आणि घरात झालं तर एक ट्रस्टी वारले, आपण रडत नाही बसलो 25 दिवस, वारले दुसरा घेऊ, पण घरातलं वारलं तर जरा दुःख होतं, कारण ते आपलं मानलेलं असतं, हे आपलं कमी मानलेलं असतं. काय करायचं, वाटलं नगराध्यक्षपद गेलं, थोडंसं दुःख होईल, आलं काय गेलं काय. काय म्हणलं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, माझं माझं म्हणलं की दुःख लागलं मागे. आणि म्हणून इथे भगवान म्हणतात तुझं नाहीये, तू तुझा नाही, कर्म तुझं नाही, फळ तुझं नाही, तिन्ही गोष्टी तुझ्या नाही. निमित्याचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणुनी व्यर्थ गेला. अरे निमित्ताचे धनी होते तुम्ही, तुम्ही निमित्यात. अर्जुनाची निर्मिती महापापी संपवण्याकरता झाली तर कुठली अहिंसा आली. तुम्ही निमित्ताचे धनी आहात, तुकाराम म्हणतात. निमित्ताचे धनी झालेत. एवढं मोठं युद्ध करवलं त्याच्यानं, म्हणून तू अर्जुना तू निमित्त आहे. आधीच यांचं लिखित असं ब्रह्मलिखित आलेलं आहे, हे तुझ्या बाणाने मारणार. तू निमित्ताचा धनी आहे आणि तू म्हणतोस आम्ही मारतोय, मी मारतोय, मी मारतोय. इथं मी म्हणतोय, माझा काका, माझा मामा, माझा. अरे हे मरणार आहेत, तुला निमित्त व्हायचंय आणि तू नाही झाला तरी मरणार आहे. ती लक्षात घ्या, निमित्ताचा धनी आणि निमित्त व्हायचंय आपल्याला. म्हणून इथे भगवान सांगतायत जो भाग अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे नाही, कर्म तुमचं नाही. पण पोरं आपण काय म्हणतो, कोणाचे पोरं समजायचे? भगवंताचे. आपण ट्रस्टी आहोत, मालक नाहीत. ट्रस्टी म्हणल्यानंतर हिशोबात घोळ करता येतो का? घरी तरी घोळ करता येतो. ट्रस्टी म्हणल्यावर करता येतो का घोळ? जसा तो कमिशनर बसलेला आहे तसा तो वरचा कमिशनर बसलेला आहे. घोळ करायलेत बेट्यांनो, बदमाशी करायलेत. म्हणून ट्रस्टी दिले, चांगलं संगोपन केलं पाहिजे. पण मी मालक नाही आहे, भगवंत मालक आहे. आपण काय म्हणतो, भगवंता तुझी मुलगी, म्हणताना म्हणतो तुझी मुलगी आहे बरं का, पण जरा पाय ना
म्हणजे पुन्हा आपण आपलीच मानली. आता पाहिल न पाहिल तू कशाला म्हणतोस किंवा म्हणतेस. नाही, आठवण देते, डोळे झाकून बसलेत तुम्ही. मग दुसऱ्याच्या पोरीविषयी म्हणा नाही, तिला पाय तिला पाय तिला पाय, तिथं नाही म्हणा. आपली पोरगी भगवंता तू पहा. भगवंता तुझीच पोरगी आहे बरं का. आणि सगळे म्हणतात आम्ही भगवंताला असंच मागतात काय, हे सगळं तुझंच आहे. मग कशाला रडता. मानायचं फक्त तुम्ही आहे, शब्द वापरायचा, बाकी आसक्ती प्रचंडही माझी आहे, माझं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा पंचायत आहे. म्हणून भगवंत इथे सांगतो तुमचं काहीही नाही. काही काही ठिकाणी म्हणले शरीर कोणी दिलं, आई वडिलांनी दिलं. मग तुमचं आहे का. मन कोणी दिलं, प्रभूंनी दिलं. बुद्धी कोणी दिली, आत्मा कोणी दिला. आपलं काय. शरीर कोणी घडवलं, पंचमहाभूतांनी घडवलं. तुमचं काय. सगळं उधार आणलेलं आहे, प्रत्येक गोष्ट उधार आहे आपल्या जवळची. श्वास देखील भगवंताचा आहे. आपलं काही नाही, तरी उगाच वाटतं सगळं आपलं आहे, मी रोतो घेऊन, माझं माझं. आणि म्हणून आसक्ती भाव असतो. भाव फक्त सोडायचा आहे, ट्रस्टी व्हायचं, मालक नाही. तुकारामाला दुकानावर बसवलं, खुश. दिवाळं वाजलं, खुश. बरे झाले देवा, निघाले दिवाळी. तुझी इच्छा असेल दिवाळं वाजावं माझं, वाजलं एकदाच, छान झालं. तुझी इच्छा आहे. म्हणजे जे काही असेल ते प्रभूची इच्छा आहे. कारण सगळी माणसं प्रभूची, मी फक्त ट्रस्टी आहे. बिर्लाजींच्या उदाहरणासारखं. मला देव हिशोब विचारणार आहे, म्हणून संगोपन मी चांगलं करील, पण ट्रस्टी म्हणून करील, आसक्ती भावानी नाही. ज्याचे कर्मफळ ते भोगतील ते भोगतील, त्याला इलाज नाही. आता तुमच्या घरात एखाद्याला 102 डिग्री ताप आणतो, तुम्ही थोडी निमित्त ताप आणायला. आला त्याच्या नशिबाने आला. तुमचं काम काय, संगोपन करायचं. त्याला औषध दिलं पाहिजे, त्याला हे दिलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, शुश्रूषा केली पाहिजे. पण तो वाचलाच पाहिजे हे ईश्वर पाहिजे. तुमचं काम संपलं. पूर्ण शक्तीनिशी करा, एवढंच भगवंतांनी सांगितलंय. जरी फेल झाले दुःख मानू नका. कशाला मरायचं मरायचं म्हणायला, मरण असं नाही, एवढंच नको. तुम्ही तुमच्या पूर्ण याच्यानी करा, संपलं. पण तुमचं ते काही नाही. जे तुला आले कर्म निपजे, करणारेच कर्म नाही. म्हणजे आता वस्तू तुमच्या नाही, विषय तुमचे नाही, व्यक्ती तुमच्या नाही. हे पहिल्यांदा मान्य करावं लागेल. वस्तू, विषय आणि व्यक्ती याच्यावरचा ओनरशिपचा भाव, म्हणजे मालकी हक्काचा भाव संपला पाहिजे. हे माझं नाही. आणि म्हणून तोच माणूस दान करू शकतो जो माझं नाही म्हणतो. तोच माणूस समर्पण करू शकतो जो माझं नाही म्हणतो. त्याच माणसाला कमी दुःख होतं जो माझं नाही म्हणतो. एकदा मी उदाहरण दिलं होतं, अनेकदा हे द्यावंही लागेल. नारायणराव खरे होते, प्रसिद्ध गायक, आणि महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये वर्ध्यामध्ये होते. रोज प्रार्थनेला नारायणराव खरे देखील येत असत. गांधीजीच्या अगदी जवळचे. एकुलता एक मुलगा, दुर्धर कॅन्सर रोगाने आजारी, बेडवर पडलेला, आणि आत्ता श्वास जातो की नाही अशी एकदा स्थिती आली. आणि 6 वाजता बिलकुल प्रार्थनेचा टाईम ठरलेला महात्मा गांधींचा. नारायणराव खरे उठले. बायकोनी इतर मित्रांनी सांगितलं, आता मुलगा जाणार हो, उठा तुम्ही, आता जाऊ नका. एखाद्या वेळेस प्रार्थनेच्या मध्येच तुम्हाला यावं लागेल, आता शेवटचे श्वास चालले, तुम्ही थांबा. नाही म्हणले, मी प्रार्थना नाही चुकवणार. इथेच तर ते मागची ओवी येते की आसक्ती नको. नाही म्हणले, माझा नियम ठरलेला आहे, आता टाईम याचा झालेला आहे. गेले. गेल्यानंतर प्रार्थना करत असताना माणूस पळत आला. कानात काहीतरी यांच्या पुटपुटला. यांनी ऐकलं, पण प्रार्थना चालू आहे.
काय 15 मिनटं अर्धा तास काय प्रार्थना चालायची ती चालली. महात्मा गांधींचं लक्ष गेलं प्रार्थना करत असताना, आणि प्रार्थना पूर्ण संपल्यानंतर नारायणराव खरे शांतपणे जायला लागले. तितक्यात गांधीजींनी थांबवलं. आणि नारायणराव काय माणूस पुटपुटला, आणि बापूजी तो मुलगा ज्याने दिला होता ना तो घेऊन गेला. वाक्य पहा काय, ज्याने दिला होता त्याने त्याचा तो घेऊन गेला. फक्त निरोप आला, पण शांत आहे. ट्रस्टी भाव सोपं नाही आहे. आपले बॉस चंद्रशेखर गाडगीळ, एकाच वर्षात आमचे लग्न झाले आणि योगायोगानं दोघांनाही 72लाच मुलं झाली. त्यालाही मुलगा मलाही मुलगा. म्हणजे राजीव एवढा असता आमच्या. आणि एकदम 6 वर्षाचा असताना इतका आजारी पडला अचानक, आणि अगदी विदिन 2 तासात तो वारला. पूर्ण ट्रीटमेंट चालू करत असताना हॉस्पिटलमध्ये. शेखरांचं पत्र आलं 3-4 दिवशीच. इतकं सुंदर पत्र ते हरवलं माझ्याकडनं. अप्रतिम नमुना होता. आणि तोच मला दिलासा देतोय. लक्षात घ्या, मुलगा त्याचा गेला आहे आणि दिलासा तो मला द्यायला आहे. त्यांनी सगळ्या साधकांना पत्र पाठवले जे त्यावेळेसचे होते ते. ज्याचा होता कशी ट्रीटमेंट केली ते अगोदरच्या काही पॅऱ्यात लिहिलं. आणि शेवटी तो गेला हेही लिहिलं. ज्याचा होता त्यांनी नेला हेही नेलं. आणि सांगत असताना शेवटी त्यांनी लिहिलं की ज्या मुलांनी आयुष्यात आनंदच दिला तो कधीच रडला नाही, त्याच्यासाठी आपण रडावे का? हा त्यानेच मला प्रश्न विचारला. आणि तो मुलगा म्हणे कधी रडलाच नाही. श्रीहरी नाव होतं त्याचं. मोदीजी महाराजांचं नाव ठेवलं होतं श्रीहरी. आणि खरंच तो काही, आणि हा कधी रागावला नाही. खेळणी तोडायचा आमच्या समोर तो तोडायचा, हट्टी करायचा. शेखर शांत असायचा, कधी बोलला नाही. आणि तो रडला नाही. त्यांनी सांगितलं जो रडला नाही त्याच्यासाठी आपण का रडावं? आता हे पहा, त्यानंतर मी इतकं पत्र लिहिलं, त्याची कॉपी नाही ठेवली. आणि मी म्हणलं दैवी शक्तीच्या स्वामींना दुःख झालेलं मी पाहिलेलं आहे, ऋषीमुनींना देखील, आणि हेच आमच्या नशिबातही यावं काय? आम्ही शेवटी दुःखच ह्या प्रांगणामध्ये आम्ही वावरत असताना आध्यात्मिक शक्तीच्या, आणि भगवंतानी हा आम्हाला दिवस दाखवावा असं मी त्या काळातल्या माझ्या भावनेनी लिहिलं. पण हिंमत होत नाही म्हणलं तुम्हाला येऊन भेटण्याची, कालांतराने येईल. हिला पाठवलं आणि त्यांनी पत्रात लिहिलं कोणी येऊ नका. आणि ही गेल्यानंतर म्हणे मी लगेच यायलो. आणि नवरा आणि बायको आम्हाला सात्वन देण्याकरिता आमचा खर्च लागू नये म्हणून औरंगाबादला आले. औरंगाबादहून परभणीला आले. शांत, रडले नाही कोणी. कमालीचं. आणि म्हणून मी त्या दिवशीपासून नाव ठेवलं निर्मोही. मोहच नाही. आणि मला सांगितलं ईश्वराला ठेवायचं नव्हतं ना, आणि मला मुक्त फार लवकर करायचं होतं म्हणून भगवंत त्याला घेऊन गेला. मला मुक्त करायचं होतं, भगवंतानी मला मुक्त केलं. पहा भावना कशी पॉझिटिव्ह आहे. आणि माझा भाऊ गेल्यानंतर सांगितलं, कारण ठरलं होतं त्यांनी मुक्त व्हावं आणि मी 4 वर्षांनी मुक्त व्हावं. नंतर सांगितलं नाही, तुम्हाला मुक्त नाही केलं देवानी, मला मुक्त केलं. भाव कसा ठेवला पाहिजे? पॉझिटिव्हनेस. कारण ट्रस्टी आहे. आणि दुसरा मुलगाही होऊ द्यायचं नाही म्हणे. सांगितलं पाहिजे ना, कधीतरी कॅसेटमध्ये आलं पाहिजे, आपल्या बॉसचं वर्णन आलं पाहिजे. कशाला म्हणतात चंद्रशेखर गाडगीळ ते सांगायला, की त्याने सांगितलं म्हणे शेखर दुसरा मुलगा होईल. नाही म्हणले. माझ्या बायकोची इच्छा आहे की त्याने जेवढा आनंद दिला आता त्याला तेवढा आनंद आपण पुन्हा देऊ शकणार नाही दुसऱ्याला, म्हणून नकोच. तिचा विचार नाही ना.
आपलाही मोह संपवावा. संपलं विषय. निर्मोही एकच वाक्यात मी वर्णन केलेलं आहे. मोहच नाही. एवढी मोठी ट्रस्टमध्ये मिळालेली करोडो रुपयाची प्रॉपर्टी ट्रस्ट करून टाकली त्यांनी. करोडो रुपये ट्रस्ट करून टाकली. मला नको. निर्मोही म्हणजे आपला हेड बॉस काय क्वालिटीचा आहे हे तुम्हाला सांगतोय. काय क्वालिटीचा आहे. देखे जे तुलले कर्म निपजे. आपलं काही नाही. जे जे कर्म निपजतं म्हणजे काय काय कर्मामध्ये येतं. निपजणे म्हणजे ढेकर येण्यापासून, पापणी लावण्यापासून, लॅट्रिन होण्यापर्यंत निपजणारे कर्म. करणे वेगळं आणि निपजणे वेगळं. पापणी लवते. तुमची इच्छा असो नसो. काही लोक असे डोळे वटारून असं किती वेळ ठेवाल, पुन्हा तुम्हाला लावावीच लागते. जे निपजणारे कर्म आहेत ते देखील अर्पण करा, कारण तेही तुमचे नाही आहेत. भगवंताला अर्पण करा. म्हणजे तुमचं नाही आहे म्हणून अर्पण करा. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंडया निमित्ता कारणे. हा बाप्पासाहेबांचा अभंग आहे. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्ता कारणे. हा दंड का होतो माणसाला जीवनामध्ये, का संकट भोगावे लागतात, कारण ज्याचं त्याला दिलेलं नाहीये भाग. ज्याची वस्तू त्याला अर्पण केलेली नाहीये म्हणून तुम्हाला दंड होतो. आता तुमच्या घरामध्ये तुम्ही पगारी असाल, व्यापारी असाल, पैसे आणले आणि तुम्ही कोणालाच काही देत नाहीत. आज मी खायला देणार नाही, मी कमवलेलं आहे. आज मी कपडे देणार नाही, मी कमवलेले. सगळे मिळून ठोकतील का नाही हो, आणि दावेदडपे होतील की नाही. ज्याचे त्या वंचले आठवण होता. अरे ज्याचा भाग ज्याला द्यायला पाहिजे त्याची तुम्हाला आठवण होत नसेल तर भगवान दंड देतो. म्हणून भगवंत त्याचं कर्म असताना, त्यांनी सगळं निर्माण केलेलं असताना, आणि तुम्ही त्याला अर्पण करत नाहीत, स्वतःकडे ठेवता. म्हणून कधी कधी मी म्हणत असतो, एक हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये एक मॅनेजर ठेवला. बाबा तू गल्ला घेत जा. आणि त्यांनी बरोबर गल्ला घेतला. दिवसभर जो गल्ला आला आणि तो घेऊन गेला घरी. चालेल का? हा तुम्हीच सांगितलं ना कलेक्टर. हो सांगितलं. मग काय झालं? घरी घेऊन गेला. म्हणजे मालकाला हिशोब न देता स्वतःच मालक होऊन बसून घरी घेऊन गेला. दंड मिळेल की नाही? ती चोरी झाली की नाही? त्याला मालक काय करेल? दंड करणार नाही. आणि मग ह्या भगवंताच्या राज्यामध्ये जे कर्म निपजतात हे भगवंताचे असेल आणि तुम्हाला मॅनेजर म्हणून ठेवलेलं आहे. शरीराचेही तुम्ही मॅनेजर, श्वासांचेही तुम्ही मॅनेजर, सगळ्या गोष्टींचे मॅनेजर, कर्मांचे मॅनेजर, आणि तुम्ही मात्र हा कोठा माझा आहे म्हणून लुटून नेता. त्याला देत नाहीत. काय होईल? शिक्षा होईल की नाही? म्हणून बाप्पासाहेबांचा शिक्षा होते. अरे भगवंताला देखील सगळं जितकं तुम्ही तपश्चर्या कराल त्याचंही भाग तुम्हाला द्यावा लागतो. 33 कोटी देव आपल्या शरीरामध्ये आहेत आणि 33 कोटी देवांचे हिस्से आहेत. ठीक आहे, भगवान शंभूचा जास्त असेल, कैलास इथे असेल, विष्णूचाही काही हिस्सा असेल, इंद्राचाही हिस्सा आहे, वायुदेवतेचाही हिस्सा आहे. ते सगळे तुम्हाला द्यावे लागतील. पितर लोकांचाही हिस्सा आहे, पूर्वजांचाही हिस्सा आहे. आणि सगळं शेवटी फेडून टाकावं लागतं तर त्याला मुक्त म्हणतात. आणि भगवान महावीरांच्या चरित्रामध्ये देखील लिहिलेलं की इंद्र येऊन उभा राहिला, सगळ्या देवता येऊन उभा राहिल्या आणि आपापला भाग त्या यज्ञातून घेत होत्या.
मरण प्रत्यक्ष जीवन समक्ष आहुती प्रत्यक्ष देव घेती. बाबासाहेबांचा अभंग आहे. प्रत्यक्ष मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं लागतं. यमराज शेवटी येतात हल्ला करायला, आणि आहुती प्रत्यक्ष देव घेतात. असं प्रगट होतात, आहुती घेतात, आपला भाग घेतात आणि तुम्हाला मुक्त करतात. कन्यादान म्हणजे काय? तुम्ही मिळवलेलं दान करायचंय. तसं तुम्ही जे जे मिळवाल ते प्रत्येक गोष्ट दान झाली पाहिजे. पुण्यदान. त्या देवता त्या भाग घेऊन जातात. आहुती प्रत्यक्ष देव घेती आत्मयज्ञी मृत्यू संजीवन पूर्व संतांनी अपूर्व पाहिले हो. स्वतःच्या आत्मयज्ञामध्ये स्वतःचा मृत्यू यमराज देखील पाहावा लागतो, तर अमरता येते. असे हिस्से दिले पाहिजे. पितर लोकांचाही हिस्सा असतो, सगळ्या लोकांचा हिस्सा असतो. तुमचा फार थोडा आहे. व्यवहारात असतो की नाही? शेतीमध्ये शेतकरी धान्य पिकवतो. कोण कोण खातं? चोर, गडी, गुत्तेदार, घुशी, उंदर, नंतर घरचे लोक. तुमचं किती? तुमचं किती सांगा? सगळ्यांचे हिस्से आहेत. मानतोत आपण आपले. तुम्ही किती खाऊ शकता? सगळ्या कमाईच्या रोज 1.5 पोळी. करा कॅल्क्युलेट. बाकीचे खातात की नाही? पाहुणे आलेले, मेहुणे आलेले, टगे आलेले, संत आलेले, सगळेच खाऊन जातात. चोरं खाऊन जातात. सगळ्यांचे हिस्से आहेत. तसंच पुण्यामध्ये देखील हिस्से आहेत. ऑल वाटेकरी. म्हणून आधी समर्पण सगळं करा. प्रत्येक कर्म निपजलेलं दान देऊन टाका, अर्पण करून टाका भगवंताचं. ते भगवंताचं आहे. हिशोब द्या. तो मॅनेजर परमनंट ठेवतो भगवान. आणि नाही हिशोब दिला तर बदमाशांनो, स्वतःचं म्हणून खाल्लं, स्वतःचं समजलं, भगवान दंड देतो, भगवान शिक्षा देतो. पुढे येईल ते सगळं कशी शिक्षा देतो ते. पण आधी प्रिन्सिपल. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी समर्पिजे. मग काय करावं लागेल? आता 2 प्रकारचे कर्म झाले. एक कर्म असं, जे जे उत्पन्न होतंय ते अर्पण करणं, आणि जे जे तुम्ही करतात ते कर्म. दोन्ही. केल्या जाणारं आणि उत्पन्न होणारं दोन्ही कर्म. आता केल्या जाणाऱ्यामध्ये काय काय येतं? बापासाहेबांच्या काळात आम्ही BA फर्स्ट इयरमध्ये असताना गेलो तर आम्हाला असं सांगतच नव्हते बापासाहेब. आम्ही त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो, बसलो समजा. ते नेमके त्यावेळेस 12वा अध्याय का 11वा अध्याय चालू होता. 12वा अध्याय. आणि आम्ही बसायचो जाऊन. एकदा बापासाहेबांकडे गेले की 3-4 घंटे थांबावंच लागत होतं. भीमराव भाबट, मी, भगवतीताई, 3-4 जण होतो, जास्त कोणी नव्हतं. हरिहर बाबांच्या मठामध्ये त्यांची एक खोली होती, तिथे ते राहत होते. जनाबाईची धर्मशाळा आहे, त्याच्या बाजूला खोली होती. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. मी हात उचलला. कोणाला विचारून उचलला? तुम्हाला सांगितलं ना प्रयोग म्हणले, परवानगी मागा, अर्पण करा. मी बोलायला लागलो. कोणाला विचारून तू बोललास? स्वतःहून कर्म केलंस? आता पण कठीण झालं बाबा इतकं. आणि प्रत्येक बोलून तर आमचं लक्षच चाललं. प्रत्येक कर्म जर उचलून असं एक हात उचलला, असं खाजवलं, कोणाला विचारून खाजवलं, कोणाला विचारून बोलला, कोणाला विचारून पाय ठेवला. शिक्षा करू का म्हणले? म्हणजे उद्या असा हात उचलला, परवानगी नाही मागितली तर वाकडाच होईल तुमचा हात. आणि एकदा छोटी शिक्षा लावली की तुम्ही जर नाही परवानगी मागली डोकं उठेल. ती लागलीच. म्हणलं बापासाहेब शिक्षा नको. म्हणजे प्रभू करील त्याचं काय? म्हणलं कठीण आहे वा. मग मी काय केलं? परवानगी 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 जपच सुरू केलं. बाप्पासाहेबाच्याकडे गेले की मनोमन जप.
आता त्याच्यामुळे ते काय बोलतात हे लक्षात येत नाही. आम्ही काय बोलायला लक्ष कुठे आहे तुमचं? मला बाप्पासाहेब परवानगी 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 जप सुरू केला. बेवकूफ कुठले म्हणले. आता म्हणले असं कसं तुम्ही करणार? म्हटलं कसं करावं आम्हाला समजणं. मग पहा विचार करा. त्यांनी कधी सांगितलं नाही असं मी जे तुम्हाला सांगतो तसं. विचार करा, अक्कल पाहिजे म्हणले त्याला. घरी गेलो एकदा, बाबट मी फार विचार केला, रोज असं काय करावं, आता युक्ती करावी. एकदा दिवसभराची परवानगी मागून घेतली रात्रीपर्यंत. शान जाऊन बसलो. मागितली का म्हणले परवानगी? म्हणलं हो. लबाड बोलता म्हणले, आता कुठे तुम्ही परवानगी मागितली? नाही म्हणले बाप्पासाहेब सकाळीच मागून घेतली आणि रात्रीपर्यंतची मागितली म्हणले. मग असं करा म्हणले, आता जन्मभराची मागा म्हणजे पाप करायला मोकळे. एका दिवसाची कशाला मागितली, आता पूर्ण जन्माची मागा. पुन्हा भगवंत सुटला, तुम्ही सुटले. नालायक कुठले म्हणले, जा अजून पहा काय विचार करायचा. मग मात्र आम्ही टप्पे पाडले. इथून इथपर्यंतची परवानगी, इथून इथपर्यंतची परवानगी. आणि मग त्यांना सांगितलं, बाप्पासाहेब तुमच्याकडे येण्यापर्यंतची पहिली परवानगी घेतली. मग बसेपर्यंत पुन्हा परवानगी मागितली. बाप्पासाहेबच्याकडे मी आहे तोपर्यंतची परवानगी. मग बाहेर जाताना परवानगी. असे छोटे छोटे पाड पाडले. मग हसले. अशी बुद्धी चालवावी लागते म्हणे. आणि छोटे छोटे पाठ पाडले. त्यांनी नाही सांगितलं बरं का, छोटे छोटे पाठ. तोपर्यंत मारायचे. अशी परवानगीची पद्धत. आता इथे एक तुकडा आहे, समर्पण करा. पण दुसरा तुकडा ज्ञानेश्वरी सांगितलेला नाही. तो अपेक्षित आहे. तो तुकडा आपल्याला काही धर्मशास्त्रांमधून मिळतो, जे मोदीजी महाराजांनी सांगितलं. कोणता तुकडा आहे? परवानगी मागणे. ना शुभानुवर्तन्ते नित्याज्ञा परमेश्वरी. ना शुभानुवर्तन्ते नित्याज्ञा परमेश्वरी. परमात्मशक्तीची, परमेश्वरीची परवानगी जीवनामध्ये नित्य प्रत्येक कर्मात तुम्ही घेतलं तर जीवनात अशुभ होत नाही. ना शुभानुवर्तन्ते नित्याज्ञा परमेश्वरी. परमेश्वरी शक्तीची नित्य आज्ञा जर तुम्ही जीवनात घेतली प्रत्येक कर्मात, तर तुमच्या जीवनात अशुभ होत नाही. दोन तुकडे जोडायचेत. माऊलींनी समर्पण सांगितलंय, सगळ्या संतांनी समर्पण सांगितलंय, पण परवानगी घेणं सांगितलं नाही, जे धर्मशास्त्रांच्या तुकड्यात मिळतं. आणि म्हणून दोन तुकडे एकत्र केले आपण. परवानगी मागणे, अर्पण करणे. अर्पण त्याच वेळेस होईल की ज्या वेळेस तुमचा नौकर भाव असेल. आणि नौकर केव्हा होतो माणूस? परवानगी मागितली पाहिजे. मालकाला विचारलं पाहिजे, मी काम करू का? समजा आपल्या राजेंद्र पोखरणाने एक मॅनेजर नेमला इंडस्ट्रीचा पोखरणीला. त्याला सांगितलं उद्यापासून तुमचा फिक्स्ड पगार 10,000 रुपये महिना. काम काय करायचं? तिथले पोल गिल काय सगळं पाहायचं. तो गेला आणि याला काहीच विचारायला तयार नाही. तो करायला लागला. हे म्हणे मला तू विचारलं काय काम करायचं आज? तुम्हाला काय विचारायचं? मला लावलंय आणि मी आता काही करणार. चालेल का? एक शेतकरी आहे, त्याने एक गडी लावला, मजूर लावला कामावर. आणि तो उठला की चालला, काही पेरायला लागला, कधीही पेरायला लागला. अरे मालक म्हणेल मी तुला लावलं खरं, तुम्ही लावलंय ना मालक, आता आगाऊ बोलायचं नाही, मी माझं काय करायचं ते करणार. चालेल का? अरे नाही रे बाबा, प्रत्येक काम काय मी सांगेल तरच तू कर. नाही, मी माझं करणार, तुम्ही विचारायचं नाही. चालेल? असाच इथे भाव आहे. ज्यावेळेस नौकर भाव तुमचा असेल आणि प्रभू मालक असेल, तुम्ही प्रत्येक कर्म विचारलं पाहिजे. हे अभिप्रेत आहे. आणि समर्पणही केलं पाहिजे. बाबा हे माझं नाही आहे भगवंता, हे तुझं. आता गडी आला, त्यांनी तुम्हाला विचारून काम केलं, पेरलं, कापलं, खळं झालं आणि त्यानंतर उधळणी झाली, रास तयार झाली धान्याची आणि घरी घेऊन गेले. चालतं?
मालक म्हणे याच्यासाठी मी केलं का? मग काय करायचं, मी सगळं विचारून केलं पण घरी घेऊन गेलो नाही. ते कर्म अर्पण करा, ते फळ अर्पण करा. आता उद्या मालकाची परवानगी घेतली, त्याने सांगितलं गहू पेरा, पेरून आले आणि निघालाच नाही, दोषी कोण हो? कोणीच नाही. नोकर दोषी आहे का? तुझा पगार काटतो, तुम्ही म्हणू शकता का? नाही. हां, त्यांनी मनाने पेरलं आणि निघालं नाही, त्याचा पगार कापून घेतो आपण. इथे देखील हाच भाव आहे. प्रत्येक कर्म विचारून करा, कारण कर्म भगवंताचं. विचारून करा आणि विचार केल्यानंतर त्याचं फळ जे मिळालं ते अर्पण करा. त्यांनी दिलं, कारण तुमचं नाही. रडतं कशाला? गडी रडत बसतात का हो? तुमचं धान्य संपलं तरी किंचित दुःख होईल, पण रडतात का? ढस 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 10 घडी 10 दिवस झाले रडायलेत, असं कधी झालं? कारण मालकाचं सगळं दिवाळं वाजलं, त्याला काय दुसरा कोणी रडत नाही. हा रडत बसतो माझं गेलं म्हणून, ते रडत नाही. आम्ही काय करावं? त्या गड्याला म्हणा असं कसं निघालं? मी माझं पेरलं, मी काय करू त्याला? आपला भावाच आहे. भगवंता मी माझं पेरणी केली कर्माची, फळ द्यायचं तुमचं, नाही द्यायचं तुमचं. धन्ना जाट होता हा, याच्यामधला संत, हिमाचल प्रदेश. हा धन्ना जाट नाही, हरियाणाचा रांगडा संत. हिमाचल प्रदेश नाही, हरियाणा. हा शेतकरी होता. प्रभूला धान्य पेरलं, एकदा इतका 15 दिवस पाऊस पडला, सगळंच वाहून गेलं. खुश झाला, वा 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 प्रभू तुझी इच्छा दिसते, मी उपवास करावा 4 महिने. बस आता चारवंतर पण फास्ट नव्हे, आता उपवासच करायचा 4 महिने, तुझी इच्छा दिसते. आणि नंतर धान्य आलं दुसऱ्या क्रॉपमधून. वा 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 प्रभू तुझं मी उपवास सोडावा असं तुला वाटायला, आता मी उपवास सोडतो. काय म्हणजे अशी भावना पाहिजे, कारण माझं नाही आहे, हे ईश्वराचं आहे. फळाचा संग टाकूनी करी कर्मे, असं कर्म. आणि फार मोठा महत्त्वाचा विषय हा, आदिपुरुषी समर्पिजे. लोकांपुढे खूप मोठा विषय सांगावा लागेल, तुम्हाला अगदी त्रोटक भाषेत सांगतोय. मोठा विषय हा, कित्येक तासांचा आहे. पण आता तुम्हाला एक बैठक आलेली आहे, पण फार थोडक्यातच मी बोलत चाललेलो आहे. आता समर्पण केल्यानंतर काय होतं? परवानगी कशी मागितल्यानंतर काय होतं? याचे प्रकार आहेत. आधी भावनेने वागावे व्यवहारी, तसे गुरु करी युक्ती देती. आधी भावनेने वागावे व्यवहारी, बाप्पासाहेब म्हणतात, तसे गुरु करी युक्ती देती. आधी भावना करून वागा. माऊली देखील म्हणते, भावना करुणी अर्पावे काय? माझिया मोहरा. भावना करुणी अर्पावी माझिया मोहरा. आधी भावना करा. ईश्वर दिसत नाही, मग आम्ही काय करावं? आणि मूर्ती नव्हती, परवानगी कोणाला मागावं? अरे भावना करा, आहे स्वतःच्या जवळ, समोर आहे. आम्ही काय मंदिरातच बसून राहावं का? नाही तर आमच्या देवापुढेच राहावं की देवा ते इतकुसक बाळ असतं, गोकुळ कृष्ण, आता तुला परवानगी मागते आणि आमच्या समोर नव्हतं, आम्ही काय करावं? तसं नाही आहे. भावनेने करा की प्रभू समोर आहे, आणि मनोमन करा. अधिभावनेने वागावे व्यवहारी. आधी भावनेने वागा. परवानगी देतो का ईश्वर? भावनेने मागितलं तर नाही, देतो की नाही माहिती नाही, तरी भावनेने वागा. मिळाली म्हणून समजा करू लागा. लक्षात घ्या, मिळाली म्हणून समजा करू लागा. पुढे मात्र आहे बरं का, कर्मयोगामध्ये परवानगी मिळाली म्हणून समजायची आणि अर्पण करायचं आणि करू लागायचं करणं. पुढे पुढे ज्यावेळेस बुद्धियोग मिळेल, थोडा राजर्षी योगात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळेस धारणा प्रवाह, जे इलेक्ट्रिक करंट्स चालतात ना, धारणा प्रवाह,
जे सळसळ सळसळ तुम्हाला अनुभवाला येते, धारणा आतमध्ये शरीरामध्ये विजेचे प्रवाह करंट्स पासेस होतात, त्यावेळेस असा प्रकार आहे तो, ज्याला असं होतंय त्यांनी करायला हरकत नाही, परवानगी मागायची आणि आतमध्ये पाहायचं अंतर्मुख होऊन. समजा चालण्याची परवानगी मागितली, कोणत्या इंद्रियात करंट पास झालं पाहिजे धारणा प्रवाह सांगा? पायात, बरोबर आहे. पायात धारणा प्रवाह जोरात सुरू झाला की समजायचं भगवंतांनी परवानगी दिली, चालायला लागायचं. तुम्हाला ऐकायचं माझं प्रवचन, मी कसं करतो? ध्यानात जातो, बरोबर आहे की नाही? तुम्ही जाता का ध्यानात? एक जण जात नाही, सगळे माझ्याकडे पाहतात, हे कसं बसलंय आणि केव्हा डोळे उघडतात. तुम्ही पण ध्यान अवस्थेमध्ये गेलं पाहिजे, ती परवानगी आहे. आणि ध्यान अवस्थेमध्ये ज्यावेळेस टकटक टकटक असा आवाज बुद्धी केंद्रामध्ये येईल, त्यावेळेस बुद्धी चालू करावी लागते. बाबासाहेब त्याला वेगळाच शब्द वापरायचा, टेलिप्रिंटर चालू केलं का असं म्हणायचे. म्हणजे कॉम्प्युटर ही जी बुद्धी आहे ती चालू केली का, स्टार्ट करा. मग काय, पूर्ण प्राण अगदी इथे झालं, पूर्ण शक्ती एकवटली, प्राण मन बुद्धी स्थिर झाली, एक छोटी समाधी अवस्था प्राप्त झाली, प्रज्ञा जागी झाली. मग खाली उतरायचं आणि बोलायला लागायचं. समाधी अवस्थेतून माडीवर राहून व्यवहार. असं तुम्ही जाता का ऐकण्याकरता? नाही, इकडे तिकडे पाहतात, ते पाहतात आणि मग ऐकायला सुरुवात करतात, लक्ष केंद्रितच होत नाही. तरी एकले अवधान दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आता नाही बोलत त्याच्यावर. काल देसाई मोरेनी EOB काढली होती. अवधान, अवधान देण्याकरिता तुम्हाला मनाची शक्ती एकत्रित कशी करावी लागेल माहिती आहे, पण एक करत नाही. तर टकटक टकटक माझ्याकडे पाहतात, हे खाली गेलं का वर आलं का काय झालं, डोळे उघडतायत की नाही आहेत. तुम्ही तसंच गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पहिल्यांदा ध्यानावस्थेमध्ये गेलं पाहिजे आणि निर्विचारी मन झालं की मग खाली आलं पाहिजे. निदान तेवढं नाही आपल्याला समाधी ध्यानामध्ये जाता येईल तेवढं तर करता येईल. आणि मग ऐकत राहायचं. मग श्रवण, पूर्ण इंद्रियांचे कान करायचे, इंद्रिय स्थिर करायचे, मन स्थिर करायचं, तोपर्यंत स्थिर व्हायचं. मग डोळे उघडायचे, ऐकायला लागायचं. म्हणजे आता इथून पुढे मी असं बसलो की तुम्ही पण बसलं पाहिजे आणि मी ओंकार करेल त्यावर डोळे उघडा. हे मला सांगायला याल कधी करतात तो ओंकार. हा दुसरा प्रकार. त्या इंद्रियामध्ये आणि सगळं ज्यावेळेस तुम्ही बुद्धी केंद्रात जाल त्यावेळेस निदान तुम्ही राजर्षी योगात सुरुवात असेल तर धारणा प्रवाहाचा सगळा प्रवाह वर व्हायला पाहिजे. बुद्धीवर, बुद्धीमध्ये प्राणप्रवाह वर गेला पाहिजे आणि धारणा प्रवाह सर्व इंद्रियातून वर व्हायला पाहिजे बुद्धीकडे. सर 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 बुद्धी केंद्रामध्ये. आणि मग डोळे उघडून ऐकलं पाहिजे. याला म्हणतात श्रवण. त्यावेळेस सगळा भाग नाही सांगितला श्रवणामध्ये, त्यावेळेस श्रवण होतं. तिसरा प्रकार, धारणा मिळाल्यानंतर तुमची पृथ्वी तत्व जय जर झाला, त्यानंतर जर तुम्ही परवानगी मागितली तर आपल्यासारखा पुरुष एक प्रगट होत असतो समोर. तो आशीर्वाद देतो, परवानगी. त्या अवघड बरं का, पण तोही प्रकार आहे. नंतरचा तिसरी स्टेज, तो हात करतो, एकदम समोर येतो, हात करतो. दैवी पुरुष. आणि तो हात केला की समजायचं परवानगी मिळाली. हे 3 परवानगीचे टप्पे आहेत. आणि ज्याची नाही मिळाली ते काम करायचं नाही. समजा अशुभ व्हायलंय, आपण बळजबरी करतो ना, तिथं ठोके बसतात. म्हणजे हे तुम्हाला अनुभवातनं इंडिकेशन येतील की अरे भगवंताची परवानगी. कधी कधी वाटतं आपल्याला हे काम करू नये,
मात्र तुमची बुद्धी फार स्थिर पाहिजे, साधना जोरात पाहिजे, त्यावेळेस इंडिकेशन येतं, नको वाटतं. प्रभू अशी योजना करतो की तुम्हाला हिंट देतोय, करू नको, अशुभ होणार आहे इथे, तरी आपण करतो. मग काय व्हायलं, परवानगी घेतली बळजबरीच, नाही मिळाली तरी. मग परवानगी मिळणे आणि न मिळणे हा तुमच्या अनुभवाचा पसारा आहे. पण परवानगी मागितली पाहिजे, अशुभ होणार नाही जीवनामध्ये कधी. हा एक प्रकार. कधी कधी जीवनात असे काही प्रसंग येतात, अशुभ होतं. आता मला एकदा, मी माझ्या मामाच्या गावाहून येत होतो, कॉलेज लाईफमध्ये होतो, खूप साधना जोरात होती, आणि त्यावेळेस अशा छोट्या टमटम टॅक्सी असायच्या, त्या शर्मा गाडी हँडल मारून हे करणाऱ्या. आणि मी तिथे गेलो, एस टी नव्हती, मी म्हणलं मलाही बसू द्या, आणि त्याने बसलेलं उतरून टाकलं, साफ जगा नाही आहे. मला वाईट वाटलं, आपण एवढे मोठे साधक, आपल्या समोर गाडी आली, बसलेले यांनी उतरवलं. वाईट वाटलं की देवाने हे चांगलं केलं नाही, निदान आपल्या साधकाला तर त्यांनी असं प्रवेश द्यायला पाहिजे होता. परवानगी मागितली होती, अर्पण केलं होतं, सगळं केलं होतं, पण वाईट वाटलं. 2-3 तास थांबलो, त्यानंतर मी गेलो, पाहिलं तर ती गाडी उलटी झाली होती इंगोलीच्या अलीकडे, आणि त्याच्यात 2 प्रवासी मेले होते. म्हणलं बरं झालं, प्रभूंनी उतरवलं, हे छान केलं म्हणलं, नाही तर आपलंच कपाळ मोक्ष व्हायचा वेळ होती. अजून मला आठवत होतं सीन, की ती गाडी उलटी झाली होती, 2 माणसं मेली होती, तुम्हाला मरू द्यायचं नव्हतं म्हणून उतरवलं खाली. आपण वाटतं एवढे मोठे आपण साधक, कसं काय घडलं? कारण अशुभ जीवनात शक्ती होऊ देणार नव्हती तर नाही झालं, पण आपल्याला उगीच वाटतं असं व्हायला पाहिजे होतं. हा तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार, नंतर परवानगी मागायची नाही. हा चौथा प्रकार आहे, हे कुठेही ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाही आहे. जो गुप्त भांडार आहे ते सांगत चाललेलो आहे या माध्यमातून, कारण गुप्तच ठेवावं लागतं, ते रहस्यमयी भांडार आहे. चौथा प्रकारे परवानगीच मागायची नाही, ते पुढे येईल तो विषय, त्यावेळेस मी सांगेल. कारण तुम्ही त्या कर्माचे स्वामी आहेत, आज तो आपण गुलाम आहोत. मागितली पाहिजे, केव्हा नाही मागायची ते नंतर जशा ओव्या येतील तर सांगेल. पण हे 4 प्रकार आहेत कर्म थिअरीमध्ये वावरत असताना, आणि म्हणून याची परवानगी मागितली पाहिजे आणि अर्पण केलं पाहिजे, दोन्ही. मग असे टप्पे पाडायचे. भगवंता, येईपर्यंतची परवानगी इथे आले, आल्यानंतर बसण्याची परवानगी, बसल्यानंतर आता यांचं प्रवचन सुरू झाणार आहे भगवंता, किंवा बुद्धी केंद्रात मी जाते तोपर्यंतची परवानगी, किंवा जातो तोपर्यंतची परवानगी मिळाली. वरती मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, की पूर्ण माझं व्याख्यान ऐकण्याची परवानगी, प्रवचन ऐकण्याची परवानगी, तोपर्यंत तुम्ही स्थिर आहात. आणि त्यानंतर संपल्यानंतर अर्पण, घरी जाण्याची परवानगी, घरी गेल्यानंतर काय काम करायचं ती परवानगी. एकदम असे टप्पे पाडायचे, म्हणजे अशुभ होत नाही. आणि झालं तर थोडक्यावर निभावेल. समजा ॲक्सिडेंट झाला तर टंगडं तुटायचं असेल तर निदान बोटावर निभावेल, म्हणजे लेसर पनिशमेंट त्या कर्मभोगाची मिळू शकते, असं होऊ शकेल. तर असा भाग हा कर्म थिअरीचा आहे. भगवान म्हणतात हे त्याचं माना, आणि तुम्ही खंतही करू नका, फळ मिळेल न मिळेल असं राहा. देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी समर्पिजे. आदि पुरुषी समर्पण करा. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. त्वदीय वस्तु गोविंदम, माझं प्रभू तुला अर्पण करतो म्हणलं की त्या रामकृष्ण परमहंसाकडे 1000 रुपये घेऊन आलेला, आणि त्याला पाण्यात सोड म्हणल्यानंतर आपले पैसे पाण्यात सोडते म्हणले, थैली का नाही ताबडतोब टाकली, एक एक टाकायला आहे. आपलं मांडलं होतं ना,
फेकून दिली नाही, ताबडतोब. काय म्हणलं? त्वदीय वस्तु गोविंदम, गोविंदा त्वमेव समर्पयेत. भगवंता तुझी वस्तू मी तुला दिली. जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. त्याच्यात आहे बरं का, काय? तेरा तुझको अर्पण क्या लागे मोहे, ओम जय जगदीश हरे. मी तुझं तुला अर्पण करतो. आपण माझं तुला अर्पण करतो. माझं तुला अर्पण म्हणलं की गेलं. भगवंता हे तुझं आहे, तुला अर्पण आहे. त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत, हा भाव असला पाहिजे. हे भगवंता सगळं तुझं आहे, तुला अर्पण केलंय, मी सुटलो, माझं काही नाही. हा जो भाव आहे, हा भाव विनम्रित झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. देखे जे तुलले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी समर्पिजे. तरी परिपूर्ण सहजे झाले जाणे. जाग्रत सत्तेच्या प्रेरणेने आरंभलेल्या प्रत्येक कर्मात असे पहा की इंद्रियातून जेवढे कर्म उत्पन्न होईल तेवढे अव्यय आत्म्यात सम्यक अर्पण करीत जावे, म्हणजे आपोआप ते परिपूर्ण झाले असे समज.